नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत, ती आहे सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित मनोकामना. सादर आहे कथा मनोकामना. गोपाळ जोशी बसमध्ये बसून त्याच्या मावशीकडे दादरला जात होता. पुढच्या थांब्यावर एक सद्गृहस्थ बसमध्ये चढला. रुबाबदार होता. तो नेमका गोपाळच्या शेजारच्या आसनावर बसला. कंडक्टर तिकीट देण्यासाठी त्याच्याजवळ आला. त्याने त्याला विचारलं, "कुठे उतरायचंय?" त्यानं सांगितलं, "वरळी." कंडक्टरने सांगितलं, "5 रुपये." त्या माणसानं खिशात हात घातला. खिशात पैसे नव्हते. त्यानं शेजारच्या व्यक्तीला विनंती केली, की "माझी ऑफिस बॅग गाडीतच राहिली. गाडी बंद पडली म्हणून मी बसमध्ये चढलो." गोपाळने लगेच 5 रुपये त्याला दिले. त्या गृहस्थाचं नाव विनोद देवधर होतं. त्यांनी आपली ओळख गोपाळजवळ करून दिली. तो म्हणाला, "मी एका औषध वितरक कंपनीमध्ये व्यवस्थापक आहे. हे माझं व्हिजिटिंग कार्ड." त्यांनी गोपाळला विचारलं, "तुमची ओळख?" गोपाळने आपलं नाव सांगितलं. "मी कॉमर्स पदवीधर आहे. नोकरीच्या शोधात आहे. सध्या मी बेकार आहे." विनोद त्याला म्हणाला, "उद्या तू माझ्या ऑफिसमध्ये तुझा बायोडेटा घेऊन ये." दुसऱ्या दिवशी गोपाळ विनोदच्या ऑफिसला गेला. विनोदनं त्याचा बायोडेटा घेतला. तो म्हणाला, "आमचं एक मोठं गोडाऊन अंधेरीला आहे. तिथला स्टोअर कीपर निवृत्त होतोय. त्याच्या पोस्टसाठी आम्हाला एक जण पाहिजे. आम्ही मोठमोठ्या औषध कंपन्यांचा माल वितरण करतो. आम्ही त्यांच्याकडून माल विकत घेतो आणि लहान लहान वितरकांना विकतो. त्या गोडाऊनमध्ये माल येत असतो, जात असतो. त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, दर महिना प्रत्येक मालाचा शिल्लक असलेला माल त्याची यादी बनवून हेड ऑफिसला पाठवणं, हे सर्व काम कॉम्प्युटरवर चालतं." तो म्हणाला, "मी प्रयत्न करीन, परंतु काही दिवस मला योग्य मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल." देवधर म्हणाला, "तिथे सध्या जो स्टोअर कीपर साळुंखे आहे, तो तुला महिनाभर मार्गदर्शन करेल. नंतर तो रजेवर जाऊन निवृत्त होईल." गोपाळनं होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात एमडी आले. देवधर त्यांच्या केबिनमध्ये जाऊन एमडींना गोपाळबद्दल माहिती सांगितली आणि गोपाळची ओळख करून दिली. एमडी म्हणाले, "ओके, त्याला अपॉइंटमेंट लेटर द्या." देवधरनं कॉम्प्युटर लेटर ड्राफ्ट करून एमडीची सही घेऊन ते गोपाळला सुपूर्द केलं. दुसऱ्या दिवशी गोपाळ अंधेरीच्या गोडाऊनमध्ये गेला. स्टोअर कीपर साळुंखेला आपली ओळख सांगितली. त्यानं एका मोठ्या टेबलवर असलेला कॉम्प्युटर सुरू करून माहिती द्यायला सुरुवात केली. साळुंखेनं त्याला सांगितलं, "एकूण 1112 आयटम्स आहेत आणि छोटे मोठे क्लायंट धरून 517 आहेत. ते सर्व आपले वितरक आहेत. ते रिटेलरला माल विकतात आणि केमिस्टला माल विकतात. आपल्याला मार्जिन 50% आहे. आपण त्यांना 37.5% मार्जिन देतो आणि महिन्याभराचं क्रेडिट देतो. प्रत्येकाचं क्लायंट डीलरशिप डिपॉझिट आहे, त्यामुळे आपण निश्चिंत आहोत. कोणताही क्लायंट डायरेक्ट औषध कंपनीकडे जात नाही. काही आयटम्स दरमहा जास्त धंदा देतात, परंतु काही आयटम्स अतिशय धीम्या गतीने विकले जातात. हळूहळू तुला कळेल." गोपाळनं 8-10 दिवसात सर्व काम शिकून घेतलं. त्याला 2 सहकारी होते आणि 4 कामगार आलेला माल त्या त्या कपाटात ठेवणं, अशी कामं करत. दररोज बराच माल डिलिव्हरीने जात असे. अशी प्रोसेस दररोज चालू असते. शनिवार आणि रविवार सुट्टी असते. गोपाळ रुजू झाल्यापासून लवकरच महिना संपला. त्याआधी रिमेनिंग मालाची डिटेल्स लिस्ट तयार करून साळुंखेकडून अप्रूव्ह करून घेतली. काही दिवसांनी साळुंखे निवृत्त झाले. गोपाळची नोकरी उत्तम चालली होती. तो अंधेरीलाच राहत असल्यामुळे त्याला त्याचं ऑफिस जवळच होतं. आई त्याच्या कर्तृत्वावर खुश होती. त्याची लहान बहीण सुलभा 12वीला होती. साधारणतः 1.5 वर्षांचा काळ गेला. गोपाळचे काही मित्र कधी कधी रविवारी भेटतात. त्याचा एक मित्र यश शिर्के नुकताच बी.फार्म झाला होता. तो गोपाळला म्हणाला, "मला सिंधुदुर्गमध्ये औषधी कंपन्यांच्या मालाची डीलरशिप पाहिजे." गोपाळ म्हणाला, "तुला वेळ असेल तेव्हा तुझी देवधरांशी गाठ घालून देतो." एक दिवस शिर्के गोपाळच्या सांगण्यावरून श्री देवधरांना भेटतो. तो संपूर्ण व्यवसायाची चर्चा करतो. देवधर म्हणाले, "साधारणतः आम्ही 10 लाख रुपये डीलरशिप डिपॉझिट घेतो.
परंतु तू गोपाळचा मित्र असल्यामुळे 5 लाख रुपये डीलरशिप डिपॉझिट घेऊ. शिर्के म्हणाले, ठीक आहे. मी पुढील आठवड्यात चेक घेऊन येतो आणि मालाची लिस्ट आणि क्वांटिटी किती ती रायटिंगमध्ये देतो. देवधर म्हणाले, आमचं ॲग्रीमेंट फॉर्मॅट रेडी असतं. तुम्हाला साधारणतः महिन्याचं क्रेडिट मिळेल. मागचं पेमेंट द्या आणि नवीन माल उचला. शिर्के म्हणाले, रिक्वेस्ट आहे की मालाची डिलिव्हरी सिंधुदुर्गला पाहिजे. देवधर म्हणाले, आमचा टेम्पो माल घेऊन येईल, त्याचे ट्रान्सपोर्ट चार्जेस बिलामध्ये जमा केले असतील. ते पुढे म्हणाले, तुम्हाला 37.5% डिस्काउंटवर माल देण्यात येईल. पुढील आठवड्यात शिर्के देवधरांना भेटून सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करून मालाची लिस्ट देतो आणि सांगतो, 8-10 दिवसांनी माल पाठवा, तसं मी तुम्हाला फोन करेन. माल घेणं, दुसऱ्या लहान डिस्ट्रीब्युटर्सना देणं हे शिर्केचं चालू होतं. पहिल्या महिन्यात त्याचा टर्नओव्हर 5 लाखाचा झाला. त्यानं पूर्णपणे धंद्यात झोकून दिलं. त्याने त्याच्या लहान भावाला आपल्याबरोबर घेऊन पार्टनरशिप केली. सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण सर्व तालुका पुढे रत्नागिरीलाही स्कोप होता, परंतु आवाक्याच्या बाहेर होतं. काही महिन्यांनी तो चांगला स्थिरावला. त्यानं गोपाळला सांगितलं, तू इथे येऊन रत्नागिरी एरिया कव्हर कर. गोपाळ म्हणाला, मी तयार आहे, पण माझ्याकडे पुरेसं भांडवल नाहीये. शिर्के म्हणाला, तू त्याची काळजी करू नकोस. तो पुढे म्हणाला, तू इथं आल्यानंतर रत्नागिरी ऑफिस आणि गोडाऊनची व्यवस्था करू. मी तुझ्याबरोबर डीलरशिप ॲग्रीमेंट करेन. गोपाळ आईशी बोलला. आईनं होकार दिला. गोपाळनं देवधरांशी बोलून राजीनामा दिला. देवधर म्हणाले, तुझं भलं होत असेल तर मी तुला लगेच रिलीव्ह करतो. दुसऱ्या दिवशी त्यानं देवधरांना भेटून कंपनीकडून मिळणारे सर्व हिशोब केले. त्याला सर्व मिळून 4 लाख रुपये मिळाले. तो काही दिवसातच सिंधुदुर्गला जाऊन शिर्केला भेटला. रीतसर डीलरशिप ॲग्रीमेंट केली. रत्नागिरीला ऑफिस, गोडाऊन घेऊन बराचसा माल शिर्केकडून घेऊन आला. सर्व रत्नागिरी जिल्हा, तालुका या ठिकाणी केमिस्टशी संधान बांधून विक्री सुरू केली. त्यानं स्वतः एका गावातील होतकरू शिकलेल्या मुलाला सहकारी केलं. तो 2 कामगार माल काढणे ठेवणे यासाठी नोकरीला ठेवले. 6 महिन्यात तो नोकरीपेक्षा चौपट पैसे कमवायला लागला. रत्नागिरीत चांगल्या वस्तीत एक छोटी बंगली घेतली. आई आणि बहिणीला घेऊन आला. गोपाळची बहीण आजूबाजूच्या घरांमध्ये बोलली की मी 9वी-10वीच्या वर्गांचे इंग्लिश गणित शिकवते. कोणी असेल तर सांगा. मी बाजूला कृष्णा बंगलीमध्ये राहते. हा माझा मोबाईल नंबर. तिनं हे सर्व भावाला सांगितलं. भाऊ म्हणला, काही हरकत नाही, कारण त्यात तुला रस आहे. मी माझ्या कामासाठी होतकरू मुलगी बघतो. शांताराम मुळे नावाच्या गृहस्थांचं केमिस्टचं दुकान होतं. गोपाळ त्यांना माल पुरवत होता, परंतु त्यांचा धंदा बेतंबातच होता. गोपाळ त्यांना म्हणाला, मला पदवीधर व कॉम्प्युटर जाणणारी मुलगी नोकरीला पाहिजे. कोणी असेल तर सांगा. शांताराम म्हणाले, अरे माझी मुलगी सुद्धा बीकॉम झाली आहे आणि कॉम्प्युटरवर सर्व कामं करू शकते. गोपाळ म्हणाला, तिला पाठवून द्या. दुसऱ्या दिवशी सुधा गोपाळच्या ऑफिसवर जाऊन त्यांना भेटते. गोपाळ तिला बघून प्रभावित होतो. तो तिला म्हणाला, तुझी आजपासून नोकरी पक्की. एवढा एवढा पगार देईन. त्याचप्रमाणे वर्षातून सर्वांप्रमाणे बोनस पण देईन. गोपाळनं तिला कॉम्प्युटरवर फीड केलेलं सर्व दाखवलं. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा आणि तालुक्यांमध्ये क्लायंटची लिस्ट दाखवली. त्यानं तिला सांगितलं, तू अभ्यास कर, सांगितलेल्या एंट्र्या कर. ती हो म्हणाली. इकडे वसुधाकडे 9वीसाठी 10 मुलं-मुली येतात आणि 10वीसाठी 6 मुलं-मुली येतात. तिचा शिकवणी वर्ग चालू होता. साधारणतः रत्नागिरीमध्ये भाऊ-बहिणीला बघता बघता 2 वर्ष झाली. दोघांचंही उत्तम चाललं होतं. वसुधाकडे मुलं वाढल्यामुळे राजा सुर्वे यांच्या वाड्यातील मोठा हॉल भाड्यानं घेतला. राजा सुर्वे यांची गावामध्ये प्रतिष्ठित मंडळींमध्ये उठबस होती. त्याचा आडत्याचा व्यवसाय होता. त्यामुळे तो सधन होता, परंतु अविवाहित होता. तो एक दिवस वसुधाला म्हणाला, मला तुमच्या बंधूंची आणि तुमच्या आईची गाठ घ्यायची आहे. ती म्हणाली, तुम्हाला मी दिवस आणि वेळ सांगते. त्याप्रमाणे तिनं भावाला आणि आईला कळवून त्यांना रविवारी सकाळी 10 वाजता यायला सांगितलं. राजा सुर्वे ठरल्याप्रमाणे वसुधाच्या घरी आला. गोपाळनं त्यांचं स्वागत केलं. राजानं आपली ओळख सांगितली. तो म्हणाला,
माझा आडत्याचा व्यवहार आहे, त्याचप्रमाणे माझी थोडी भातशेती आहे. मोठं जुन्या पद्धतीचं कौलारू घर आहे. मागे नारळ, पोफळी, आंबा यांची वाडी आहे. मी एकटा आहे. माझे वडील आहेत. आई हयात नाही. गोपाळ म्हणाला, बरं, पण तुम्ही हे सर्व आम्हाला का सांगताय? राजा म्हणाला, मी तुमची बहीण वसुधा हिचा हात मागण्यासाठी आलोय, जर तिची तयारी असेल तर. गोपाळ म्हणाला, ओके, आम्ही चर्चा करून तुम्हाला कळवतो. चहा पाणी झालं आणि तो निघून गेला. तो गेल्यावर गोपाळ आणि आईनं चर्चा केली. गोपाळ म्हणाला, मी रीतसर माहिती काढतो, मग ठरवूया. परंतु वसुधाला हे स्थळ चालेल का? वसुधा लाजत आत पळाली. आई म्हणाली, तिचा होकार आहे असं वाटतंय. गोपाळने सर्वप्रथम शांताराम मुळेंना राजा सुर्वेबद्दल माहिती विचारली. तो म्हणाला, माझ्या बहिणीसाठी हे स्थळ सांगून आलंय. तेव्हा मुळे म्हणाले, स्थळ उत्तम आहे, अगदी बिनधास्त सोयरीक जुळवा. 2 दिवसांनी गोपाळनं राजाला सांगितलं, माझी बहीण आणि आम्ही तयार आहोत. उद्या सर्व तुझ्या घरी 5 वाजता येतो, तसं तू वडिलांना सांग. ठरल्याप्रमाणे गोपाळ, आई आणि वसुधा सर्व राजाच्या घरी येतात. वडील आणि काका दोघांनी त्यांचं स्वागत केलं. स्थानापन्न झाल्यानंतर चहा कांदे पोह्यांचा बेत झाला. लग्नासंबंधी जुजबी बोलणी झाली. लग्न साध्या पद्धतीनं करावयाचं ठरलं. देणी आणि घेणी, मान आणि पान हे सर्व वगळून सर्व ठरलं. मुहूर्त पुढील महिन्याचा ठरला. तसं वडिलांनी गुरुजींशी बोलणं करून ठरवलं. दोन्हीकडून सर्व तयारी झाली. लग्न अगदी साधेपणाने झालं. वसुधाने राजा सुर्वेच्या घरचं माप ओलांडलं. काही दिवसांनी गोपाळच्या आईनं गोपाळला त्याच्या लग्नासंबंधी विचारलं. तो म्हणाला, करूया की. आई म्हणाली, तुझ्या ऑफिसमध्ये काम करणारी सुधा तुला कशी वाटते? तो म्हणाला, ठीक आहे. आई म्हणाली, तुला पसंत असेल तर मी, जावई बापू आणि वसुधा तिच्या वडिलांना भेटायला जातो. तो हो म्हणाला. दुसऱ्या दिवशी त्याची आई, बहीण आणि तिचा नवरा यांनी सर्वजण शांताराम मुळे यांच्या घरी जाऊन आपली ओळख सांगितली आणि लग्नाचा विषय काढला. मुळे म्हणाले, मला गोपाळ जावई म्हणून पसंत आहे. मी सुधाशी बोलतो आणि आपण ठरवूया. शांतारामनी आपल्या मुलीला गोपाळच्या स्थळाबद्दल सांगितलं. तिचा होकार मिळाल्यावर सर्वजण बैठक घेऊन त्यांनी लग्न ठरवलं आणि पुढील महिन्यात लग्नाचा बार उडवला आणि सुधा ही गोपाळच्या घरी माप ओलांडून गेली. त्यांची पुढे प्रगती झाली. त्यानं 4 व्हीलर कार घेतली. तो म्हणाला, माझी मनोकामना फळाला आली आणि मी तृप्त झालो. अखेर त्याची मनोकामना पूर्ण झाली.